हॅलो सर्वांना, कसे आहेत सगळेजण? आज आपण आहे ना, म्हणजे देवाचं आज जरा मी काल रात्री एक वचन ऐकलं की बघा देव देवाचं काय आहे बघा. परमेश्वर किती चांगला आहे. सो स्तोत्रसंहिता 34 याचा 8वा अध्याय 8वं वचन, नाही 34 अध्याय आणि 8वं वचन. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. माहिती का, देवाचं वचन आहे की परमेश्वर किती चांगला आहे. परमेश्वर खरंच चांगला आहे. माणसं वाईट आहेत, आपण वाईट आहोत, आपण एकमेकांचं वाईट करत आहोत. देव कधीच आपलं वाईट करत नाही. आणि सैतान, एखाद्या व्यक्तीमध्ये सैतान खूप मोठं कार्य करत असतो, तर ते सैतानाचं कार्य असंच जाणार नाही. लगेच जात नाही की मी त्याला धाक दाखवेल किंवा माझं शरीर इतकं जाड आहे किंवा काय आहे, मी त्याला असं हे करेल, रागवेल वगैरे. तर असं सैतान जात नाही. सैतान हे जातं ते प्रभूच्या वचनातूनच जातं. एक जण काय म्हणालं, रात्रीचे ना मला खूप वाईट वाईट स्वप्न पडतात. तर मी माझ्या उशाला बायबल ठेवून झोपू का? पास्टर म्हटले, अरे उशाला बायबल ठेवून झोपायची काय गरज आहे? त्यातलं तू वचन वाच ना, कृती कर, वाच. तुला जो अध्याय वाटेल, जे वचन वाचायला वाटेल, ते आवडेल ते वाच ना. आता हे बायबल आहे, हे बघा, आता तुम्हाला हे बायबल आहे. हे असं उशाखाली ठेवून झोपल्यावर काय होणार आहे? तुमचा चार्जर आहे, जर तुम्ही फोनला कनेक्टच नाही केला तर तुमचा फोन कसा काय चालू होणार? देवाचं वचन वाचणं फार गरजेचं आहे. आणि जो देवाचं वचन वाचतो आणि त्याप्रमाणे चालतो, एवढं तर होत नाही आपल्याला चालण्याचं देवाच्या वचनाप्रमाणे, कारण आपण मानव प्राणी आहे. दिवसभरात आपल्या हातून चुका होतातच. पण थोडं ना थोडं एक अध्याय तुम्ही दिवसातून जर वाचला तर बघा तुमच्यात किती फरक पडेल. खूप फरक पडेल. माझ्यात तर इतका फरक पडलेला आहे. आणि आत्ताच नाही वाचत मी की मला वेळ आहे, हे आहे, ते आहे. नाही, मला जसं वेळ भेटत होता, जसं माझं सर्व होत होतं, तसं मी म्हणून तर मी सांगते ना, माझ्याकडे भरपूर साक्षी आहेत. माझ्याकडे एकच साक्षी नाही किंवा आज मी बायबल वाचलं आणि मला उद्या लगेच साक्ष झाली, असं नाही. माझी कायम देव साक्ष द्या, म्हणजे मला पावला पावलाला देव सांभाळत असतो, दाखवत असतो की बाबा बघ हे असं आहे, बघ हुशार हो, तुला हे असं आहे, इथे चुकीचं आहे. आता काय झालं, परवाच्या दिवशी म्हणजे मी अशी डीमार्टला गेले होते. डीमार्टला गेल्याच्या नंतर एक रिक्षावाला आला तर तो खूप पैसे सांगत राहिला. तर मी म्हटलं नको बाबा, मला नको एवढं, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि माझ्याकडे एवढं सामान पण नाही की मी तुझी एवढी महागाची रिक्षा करू. म्हणून मी काय केलं, थोडा वेळ थांबल्याच्या नंतर एक रिक्षावाला आला. तो म्हणाला मला इकडे जायचं आहे, चला. तर मी म्हटलं चालेल. पण तो म्हटला की मी अजून 2-3 बायका, म्हणजे 2-3 पॅसेंजर घेईल. तर मी म्हटलं चालेल ना, तुम्हाला जसं परवडेल तुम्ही 2 काय, पुढे पण घ्या 2, मागे 2 बसवा, जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही बसवा. मग ती रिक्षा आधी गेली ना, त्याच्यानंतर 1-2च मिनटात ही रिक्षा आली. आणि मला ना देवाने खूप सहकार्य केले. माझ्याकडे जास्त पैसे नव्हते ना. मी देवाला म्हणायचे, अरे शेअरिंग रिक्षा भेटली तर खूप चांगलं होईल. देव म्हणशील तू का काळजी करते, मी तुझ्यासाठी रिक्षा पाठवत आहे. शेअरिंग रिक्षा मिळाली. त्या माणसाने मला माझ्या घरापर्यंत आणून सोडलं तेवढ्याच पैशात. कारण का त्याच्यामध्ये आणखीन 2-3 पॅसेंजर बसले होते आणि त्यांना पण त्याच मार्गाने जायचं होतं. देव आपल्याला मदत करतो. आता ही मदत आहे, तुम्ही म्हणताल काय, ही तर प्रत्येकालाच रोज मदत करत असेल ना, मी नाही म्हणत की नसेल करत, पण माझी केली ना, माझ्यासाठी तर देवाने सर्व गोष्टी हे केल्या ना, ती मोठी गोष्ट. तुमच्यासाठी करत असं, तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या असतील, मी म्हणत नाही, पण माझ्यासाठी ती फार महत्त्वाची गोष्ट होती. कारण का माझ्याकडे पैसे कमी होते आणि मला पैसे जास्त द्यायचे नव्हते.
सांगायचं म्हणजे देव आपल्याला दिवसभरात, बघा ना तुम्ही पण, दिवसभरात कितीकही मदत करत असतो, कुठल्या प्रकारे, माणसाच्या रूपात, पैशाच्या रूपात, एखाद्या व्यक्तीच्या रूपात देव आपल्याला मदत करतो. पण माणूस काय करतो, विसरून जातो. असं असतं माणसाचं, आहे की नाही, की माणूस म्हणतो अरे जाऊ दे. असं नाही, माणसं देव आपल्याला सोडत नाही. जर तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला ना, तर देव तुम्हाला कधीच सोडणार नाही. आता ईस्टरच्या दिवशी मी म्हटलं आता तसं तर मी एकटी राहते, खाते पिते, मला काही त्याचं टेन्शन नाही. परंतु देवाने मला सुंदर अशी फॅमिली दिली, त्यांच्यामध्ये मी ईस्टर केला. माझ्या मुलाच्या घरी गेले, तिथं मी ईस्टर केलं. सर्व आनंदात दिवस गेला. दिवस कुठं उगवला आणि कुठं मावळला हे कळालं पण नाही. चर्च वगैरे हे ते, आणि माझ्या मुलाने पण मला सगळ्यांची काळजी घेतली आणि सगळ्यांना आनंद दिला आणि सगळ्यांनाच सुखी ठेवलं. देवबाप त्याला खूप आशीर्वाद देव. मी तर रोज प्रार्थनेत आठवण करते की माझ्या मुलाला देवाने भरपूर असा आशीर्वाद द्यावा. त्याला आलेल्या सर्व संकटात जे त्याच्या आयुष्यात दुःख आहे ते देव माझ्या प्रार्थनेने नाही, मी देवाजवळ मागत नाही म्हणून, पण देवाला माहिती आहे की देवा त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तू पूर्ण कर. त्याला तू चांगलं असं, आनंदी असं हे दे, म्हणजे आनंदी ठेव त्याला. त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या तू पूर्ण कर. त्याच्या मनात जे काही दुःख आहे ते तू पूर्ण कर त्याच्या लेकरासाठी. त्याच्या लेकराला त्याला व्यवस्थित सर्व काही गोष्टी करता आल्या पाहिजे. आता लोक मागे काय म्हणत होती, असं झालं तसं झालं. आजच्या क्षणाला जर कोणी पाहिलं तर म्हणेल की जर ह्या माणसाकडं पैसे नसते तर ह्यानी ही गोष्ट कशी काही केली असते. म्हणजे आता काय झालेलं आहे सांगू का, एखाद्याच्या नावाचं आहे ना उगाचच आपण हे नाही करायची की नाही का हे असं आहे ते तसं आहे ते तसं. अरे नाही, त्या वेळेला नसेल किंवा त्यावेळेला ते खर्च करत नसतील, त्यावेळेला ते काटकसर करत असतील. परंतु आज जर तुम्ही पाहिलं ना तर ती व्यक्ती काय करत आहे हे माझ्या डोळ्याने मी पाहिलं. माहिती का, सांगायचं पुरुषार्थी नाही आहे मला, सांगायची कोणाचीच पुरुषार्थी मी करत नाही. ना चांगल्याची करत ना वाईटाची करत. ना वाईटाला पण मी नावं नाही ठेवत, त्यांचं सैतान आहे म्हणते. सैतानी वृत्ती ते देवाच्या सानिध्यातच नाही आहेत. म्हणजे ते देवाचा आणि त्यांचा संपर्क फार कमी आहे, हे मला म्हणायचं. देवाचा आणि त्यांचा संपर्क खूप कमी आहे. ते अजून देवाच्या म्हणजे पायरीच्या पण खाली आहेत, देवाच्या पायरीच्या पण खाली आहेत. अजून त्यांना वरती जायला जसं जसं त्यांचं वय वाढेल तसं तसं ते देवाच्या सानिध्यात जाईल. देवाने सगळं दिलं म्हणजे आपण देवाचे लाडके असं नाही. देवाने दिलं तर तुम्ही त्याचा उपयोग कसा करता, कशासाठी करता, हे पण देव पाहतो ना, की तुम्ही चांगल्या कामासाठी करता का वाईट कामासाठी करता. एखाद्याला देवाने खूप पैसा दिला तर तो पैसा तो कसा वापरतो, कशासाठी वापरतो, हे पण देव पाहतो ना. नंतर आपण पाहिलेले त्या व्यक्तीला किती वाईट दिवस येतात, हो का नाही. म्हणून तर म्हणतात ना, देव पण बघतो आणि देव घेऊन पण बघतो, असं आहे बघा. आणि आता आपण एक हे वाचूया, येशियाचं पुस्तक वाचूया आणि त्याच्यामध्ये खूप छान वचन आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण का येशिया याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन, तू भिवू नको. देव काय म्हणतो, येशिया याचा 41वा अध्याय 10वं वचन, तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. बघा देव काय म्हणतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. बघा परत वाचते हा वचन 10वं, येशिया याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन, तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. बघा देव किती चांगलं सांगतो ना. देव म्हणतो की मी आहे ना,
मी आहे, मी तर सर्व देवावर सोडलेले. देवा तू पहा, तुझ्याकडे न्याय आहे, मी काय न्याय करणार? माझ्याकडे काय न्याय आहे? माझ्याकडे काय बुद्धी आहे तेवढी? तुझ्याकडे आहे तेवढी. तुला बघ कसं योग्य वाटतंय तुला. तुला जर वाटतंय की ही गोष्ट अशीच घडली पाहिजे तर घडव. ह्याच्यात आम्ही काही तुला बोलणार नाही की देवा तू हे का केलं, देवा तू ते का केलं. देवाची इच्छा, हो की नाही? देव सर्व व्यापी, सर्व त्याला माहिती आहे. त्याच्याकडे काही नाही असं की हा चांगला हा वाईट. सर्व देवाची लेकरं आहेत आणि देव सर्वांसाठी कार्य करणार आहे. फक्त मी सांगते ना, देवाच्या जवळ आपण आपण आरशामध्ये आपलं रूप बघतो ना. आता बघा, सण होता, लोकांनी काय केलं, बाई माझं काळं आहे का गं, माझं हे व्यवस्थित आहे का, माझे लिपस्टिक आहे का, माझे कानातले आहेत का, माझं गळ्यातलं व्यवस्थित आहे का, माझी साडी व्यवस्थित आहे का, माझं ब्लाऊज व्यवस्थित आहे. 1 तास लोकांनी ते आरशामध्ये आपलं रंगरूप निहाळलं आणि मग ते चर्चला गेले. ईस्टर होता, चला. मग तुम्ही अंतःकरण चाळलं का? तुम्ही चर्चमध्ये गेला तर तुमच्या अंतःकरणामधली घाण तुम्ही काढली का? अंतःकरण स्वच्छ केलं का? अंतःकरणाला तुम्ही रंगरंगोटी केली का? जशी होटाला लिपस्टिक लावली, होठ काळे आहेत घाण आहेत म्हणून होटाला लिपस्टिक, तशी तुम्ही अंतःकरणाला लावली का? ज्या वेळेस तुम्ही अंतःकरणाला तुम्ही लावताल त्यावेळेसच तुम्हाला देव तुमच्या जवळ देवाच्या जवळ तुम्ही जाताल, माहिती का? मी म्हणत नाही की हे धार्मिक आहे, मी धार्मिक आहे, हे नाही. मी तर जन्मताच पापी आहे. जेव्हा माझ्या आईने माझी गर्भधारणा केली तेव्हापासूनची मी पापी आहे, हे सांगायचं नाही. परंतु तुम्ही जशी बाह्य शरीराला करता, आरशात तुम्ही रंगरूप बघता, तसं तुम्ही अंतःकरणात वाकून बघा. रात्री झोपताना विचार करा की अरे मी ह्याला विश केलं, मी त्याला विश केलं, मला ह्यांना विश नाही केलं. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दल किती घाण आहे. मग ती घाण काढा. चांगल्याला तर सगळेच करतात. तुमचे ज्याच्याशी संबंध आहे त्याच्याशी तर तुम्ही चांगलेच राहतात, हो की नाही? पण ज्याच्याशी तुमचे संबंध वाईट आहेत, ज्याच्याशी तुमचा राग आहे, ज्याच्याशी तुमचं भांडण आहे, ते तुम्ही मिटवलं का? तिथं काय केलं तुम्ही? का अजून ते वाढवत बसला, तेल मीठ मिरची लावून अजून हृदयात घाण घेऊन बसला. तर हे देवाला नको आहे. सांगायचं म्हणजे काय, हे देवाला नको आहे. आणि देवाला स्वच्छ असं अंतःकरण, निर्मळ असं अंतःकरण, अंतःकरण पाहणारा आपला देव आहे, माहिती का? अंतःकरण पारखणारा देव आहे. बोला, मग काय तुम्ही घेऊन बसला? देवाला सर्व माहिती आहे. अरे ह्या वेळेस, ह्या रात्री, ह्या दुपारी चर्चवरून आल्यानंतर ह्या व्यक्तीविषयी इतकं घाण बोलले, त्या व्यक्तीने इतकं घाण बोलले, हे दोघं असे बोलत होते, हे असं चाललं होतं, त्यात बंद दाराच्या आत असं घडत होतं. हे सर्व देवाला माहिती. म्हणून मी म्हणते ना, माझ्या मागे काय घडतं ना, हे देव माझ्या कालांतराने वेळ लागतो ते पुढे आणतो. ही तर मोठी गंमत आहे माझ्याबरोबर, माहिती का? की देव, मी माणसावर नाही, मी आता कित्येक वर्ष झाली, कित्येक दिवस झाली, मी माणसाला काहीच हे करत नाही. माणूस माझ्यासाठी क्षुल्लक. सर्वात मोठा माझा प्रभू येशू ख्रिस्त, तो करेल, तो करेल. त्याला वाटलं ना की नाही आज मला त्रास होणार, तर तुझी इच्छा, तो त्रास पण का होईल, माझ्या चांगल्यासाठीच होईल, एवढं मात्र नक्की. माझ्या वाईटासाठी देव कधीच, आता एखादं लहान मुले, आई त्याला काय म्हणते का? आई म्हणते चॉकलेट खाऊ नको. का म्हणते चॉकलेट खाऊ नको? तिला असं वाटत नाही की ती त्याचे दात किडावेत म्हणून ती चॉकलेट देते. तसंच आहे, देवाची इच्छा आहे. देवाला आज माझ्यासाठी काहीतरी वेगळं नवीन करायचं आहे, कारण त्याच्यापासून मला त्रास होऊ नये. समजलं? तर हे आहे बघा, असं आहे. तर आपल्या वागण्यात, आपल्या जीवनात आपण खूप मोठा बदल केला पाहिजे. आणि बदलाशिवाय तुमचं कधीच, तुमच्या मनातली घाण आणि तुम्ही देवाजवळ जाणार नाही, एवढं मात्र खरं. देवाला पारखणारे डोळे पाहिजे, देवाला पारखणारं मन पाहिजे. देवाचं वचन वाचलं ना आत्ता आपण, मी आहे ना, घाबरू तो कशाला, घाबरू नको, घाबरू नको. आपण घाबरतो ना, मग देव म्हणतो कशाला घाबरतो रे, मी आहे ना. आपण एखादा मुलगा चाललाय आणि त्याला जर भीती वाटली कुत्र्याची, तर त्याचा बाप काय म्हणतो, अरे मी आहे ना, कशाला घाबरतो, चल मी तुला नेतो बरोबर. आणि तो बाप बरोबर त्याला वाट काढतो. तर असंच आहे, देव आपल्याबरोबर आहे, म्हणजे आपला बाप आपल्याबरोबर आहे. धन्यवाद, थँक्यू. प्रेज द लॉर्ड सर्वांना. बघा जरा चांगलं वाटलं असेल तर मला कमेंट करा की नाही खरंच चांगलं होतं. तर मी पुढच्या वेळेस दुसरा शास्त्रभाग काढेल. मी हा रात्री काढला होता,
आणि मग मी आज त्याच्यावर बोललेले. धन्यवाद सर्वांना.